लोकमंगल सहकारी बँक आणि संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 21 जून रोजी कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे। लोकमंगल सहकारी बँक आणि संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 21 जून रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन विविध महामंडळांच्या माध्यमातून युवकांनी उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी या हेतूनं मोठ्या प्रमाणात व्याज परतावा योजना राबवत आहे। मात्र अनेक युवकांना या योजनांची माहिती नसते। कागदपत्रांचा बागुलबुवा उभा करून राष्ट्रीयकृत बँका या लाभापासून उद्योजकांना वंचित ठेवतात। लोकमंगल बँकेनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ तसंच पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला उद्योजकांसाठी बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केला आहे। शासनाच्या या अतिशय फलदायी योजनांचा लाभ युवकांना व्हावा, युवा पिढी आर्थिक सक्षम होऊन त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी या हेतूनं संभाजी आरमारनं हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी स्वकष्टातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची जिद्द बाळगणाऱ्या सर्वच युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि 21 जून रोजी लोकमंगल समूहाचे सर्वेसर्वा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उद्योजक मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केलं। 15 लाखापर्यंतचं व्याज महाराष्ट्र शासन भरत आहे। हेतू सरकारचा प्रामाणिक आहे की युवकांनी उद्योग व्यवसाय करावा, स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम व्हावं आणि आपल्यासोबतच इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून द्यावा। मात्र या योजनांची माहिती युवा वर्गाला नसते। राष्ट्रीयकृत बँका अशा योजनांचा लाभ योग्य युवकांना मिळू देत नाही। कागदपत्रांचा बागुलबुवा उभा करून युवकांना योजनेपासून वंचित केलं जातं। त्यामुळे संभाजी आरमारने शनिवारी म्हणजे 21 जून रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह या ठिकाणी कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आर्थिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेले लोकमंगल सहकारी बँकेच्या आणि संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमानाने हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये युवकांना कर्जविषयक मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा देखील लोकमंगल बँकेच्या माध्यमातून केला जाणार आहे।